आवाज कोणाचा आवाज जनतेचा दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आता मग हटायचं नाही विचार काय करतोय समजदार राजा सरकार पुन्हा आणायचं हाय सांगायचं हाय अवघा महाराष्ट्र माझा एक एक जण तन्मन धन विसरून झुंजाया आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा पसरुनी उंच झेप घेतली भरभराट आणली प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा राष्ट्रवादी पुन्हा राष्ट्रवादी पुन्हा पत्रकार बंधू छायाचित्रकार या सर्वांचं स्वागत करून मी माझ्या प्रस्तावनेला सुरुवात करतो। या कापशीमध्ये शहीद लोक झाली देशाचं संरक्षण करताना शहीद गोळे वेताळे जगदाळे हुतात्मा झाले स्वामी आणि इंगळे असा एक इतिहास या कापशीला आहे आणि चिकोत्रा खोऱ्याला मंडिक साहेब म्हणायचे आज आठवण करून देतो जुन्या कार्यकर्त्यांना माहित आहे की कापशी हा शापित भाग आहे पण ज्या शापित भागाला परमेश्वर हा असतो तो माणसाच्या रूपात असतो माणसाकडून काम करून घेत असतो या तालुक्याला जे वरदान लाभलं परमेश्वराच्या रूपानं ते मुश्रीफ साहेब आवाज कोणाचा आवाज जनतेचा दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा त्याची परिस्थिती काय रॉकेट सुद्धा आता बंद करतायत आता तर आपलं राशन कार्ड सुद्धा नामशेष करणार आहेत मग काय देणार आहेत आपल्याला स्मार्ट कार्ड अरे डिजिटल इंडिया मेक इन इंडिया करत करत माझा भारत देश कुठल्या कोपऱ्यात नेऊन ठेवला तुम्ही तुम्हाला आज कळत नाही एक एक जण तन्मन धन विसरून झुंजाया आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटे सप्तशृंगी देवी आणि रेणुका माता मला असं वाटतंय की ते शक्तीपीठ जमा झालेलं आहे या सगळ्या मातांच्या रूपानं शक्तीपीठ जमा झाले आई माझी गुणी आहे माझे पत्रकार बांधव आहेत फोटोग्राफर बांधव आहेत तमाम इथं माझे ज्येष्ठ मंडळ आहेत माझ्या माता भगिनी आहेत घरात कसलाही राजकीय वारसा नसताना आदरणीय रुपयाताई
हिंदुत्व इथं तुम्ही शीतलताई सांगितलं की ती इथं वेगवेगळ्या पद्धतीच्या आघाड्या होत आहेत मुस्लिम साहेबांना करायला उर्दू में एक बहुत अच्छी कहावत है गिरते हैं शेर सवार ही मैदान जंग में बहुत से सुनिएगा गिरते हैं शेर सवार ही मैदान जंग में अरे वो किसने क्या गिरे अरे वो किसने क्या गिरे जो घुटनों के बल चले जो घुटनों के बल त्यामुळे आम्हाला कुणाची भीती नाही वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा ए, आता मग हटायचं नाही विचार काय करतोय समजदार राजा सरकार पुन्हा आणायचं हाय सांगायचं हाय अवघा धर्मसेवेचा अंगी धरा जाती भेदला नको पागल नगरीचा वाचणारा आपल्याला माहिती आहे की 9 दिवसापूर्वी आमच्या आईचं निधन झालं की 46 वर्षापूर्वी आमचे वडील गेले होते तेव्हा मी 19 वर्षाचा होतो छोटे भाऊ 22 वर्षाचे होते 46 वर्षामध्ये एकही दुःखद प्रसंग आमच्या घरात घडलेला नाही हा पहिली घटना होती 9 दिवसामध्ये हजारो लोकांनी माझं सांत्वन केलं आया बहिणीने सांत्वन केलं मी त्या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे मी त्यांचं मनपूर्वक निर्देश करतो बंधू आता आपण म्हणतो की तिन्ही जगाचा स्वामी आई विना भिकारी आता मी त्याप्रमाणे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आता मी तर आई विना भिकारी झालेलोच आहे आता काय माझी आई परत येणार नाही तुम्ही सगळ्या माझी आता आई आणि बहिणी बरोबर सांभाळ करा एवढी विनंती करतो आणि आपले हृदय घेतो जय हिंद जय महाराज रावण माळ पुत्र खरा धर्मसेवेचा अंगी धरा जाती भेदला नको थारा पागल नगरीचा वाचणारा आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा ए, आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा